रविवार म्हटलं म्हणजे सुट्टीचा दिवस आणि मुलांना असं काहीतरी चटपटीत किंवा बाहेरचं असं हवंच असतं. मग त्यांचं चालू असतं की काहीतरी बनव किंवा मग आम्हाला बाहेरून काहीतरी घेऊन या. बाहेर पाऊस इतका जास्त होता, तर बाहेर जाणं काही शक्य नव्हतं आणि पावसामुळे काही घराच्या बाहेर जावंसं वाटतही नाही. आणि असं काही बनवायचं असलं ना, तर मला घरचंच खूप जास्त आवडतं खरं म्हणायला गेलं तर. त्यासाठी म्हटलं चला आज ना मस्त असा शेजवान राईस वगैरे असं बनवूयात, मंचुरियनही बनवूयात सोबतच. असं म्हणजे कुठल्या कुठं जो प्लॅन होता ना, तो आमचा पोचलेला होता. आधी तर म्हणजे हा प्लॅन जो होता ना, तो शनिवारी रात्रीचाच होता. त्यांना शनिवारीच मंचुरियन खायचं होतं. मग मी त्यांना दोघींना म्हटलं, "आता स्वयंपाकाला उशीरच झालेला आहे आणि काही शक्य नाही आहे बनवणं." तर मग मी त्यांना सांगितलं, की "उद्या तुम्हाला दोघींना पक्का मंचुरियनही बनवून देईल आणि राईसही करून देईल." तर ते लक्षात होतं आणि मग आजच्या दिवशी मी ते सुरुवात केलेली होती. आधी तर मी बासमती राईस आहे ना, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि मस्त जिऱ्याची फोडणी दिली तेलामध्ये आणि गरम पाणी टाकून भात मी शिजवायला ठेवून दिलेला होता आणि भात शिजत आहे ना, तोपर्यंत आपण थोडीफार तरी पूर्वतयारी करतच असतो. भात शिजत आलेला होता आणि त्या भाज्या माझ्या कट करून झालेल्या होत्या. मस्त छान मोकळा आणि सुटसुटीत असा आपला राईस जो आहे ना, तो शिजलेला होता आणि इथे एका टोपमध्ये मी कोबी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी मैदा घेतलेला होता. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अद्रक, लसूण मी कुटून घेतलेलं होतं, ते याच्यात घालणार आहे आणि थोडासा फूड कलर घातलेला होता. जास्त कलर मी टाकलेला नाही आहे, थोडासा नॉर्मलच टाकलेला होता. त्यामुळे मंचुरियनला इतका जास्त कलरही काही आलेला नव्हता. पण मी नॉर्मल फक्त म्हटलं चला टाकूयात आता आहे आपल्याकडे म्हणून. मस्त छान असं घट्टसर मळून घेतलं, जास्त पातळही नाही किंवा घट्टही नाही असं व्यवस्थित आपले मंचुरियनचे बॉल आहेत ना, ते तयार होतील ना त्या पद्धतीने. असे बॉल मी तयार करून घेतलेले होते थोडाफार बॅटरचे. बाकी थोडं शिल्लक होतं. आणि गॅसवर सुरुवातीला कढई ठेवली. आधी म्हटलं चला मंचुरियन मस्त छान तेलामध्ये तळून घेऊयात. तर तेलात तळायला ठेवलेले होते. असं नवीन काहीतरी असलं ना मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरीच काही ना काही आता पाऊस पण बाहेर चालू आहे आणि त्यातल्या त्यात असे गरमागरम जर मस्त छान कुरकुरीत आपले मंचुरियन जर घरच्या घरी तयार होत असतील, तर मग त्याची मज्जाच काही वेगळीच असते. आणि पावसाळ्यात असं तळणीचे जे काही पदार्थ असतात ना, ते खास करून मुलांना, आपल्यालासुद्धा खूप जास्त आवडतात. यासाठी मग मी जरा लवकरच लागलेली होती स्वयंपाकाला. 7 वाजेलाच मी सुरुवात केलेली होती आणि तसंही आमचं सध्या रात्रीचं जेवण आहे ना, थोडं लवकरच होतं. म्हणजे आम्ही 8-8:30 पर्यंत आमचं जेवण झालेलंच असतं नेहमी. मस्त छान कुरकुरीत असे जे मंचुरियनचे बॉल आहेत ना ते तळून घेतलेले होते आणि त्यानंतर मग मी बॉल वगैरे काही तयार केले नाही मंचुरियनचे. हातानेच असं ज्याप्रमाणे भजे उतरवतो ना, त्या शेपचे मी इथे मंचुरियन तळायला घेतलेले होते. कारण तसेच ना ते दिसायला छानही दिसतात, मस्त छान कुरकुरीतही होतात. आतमध्ये सुद्धा व्यवस्थित छान असे तळले जातात. जोपर्यंत असं काही तळत वगैरे असलं ना, तोपर्यंत मुलांना अजिबात धीर नसतो. त्यांचं मध्ये-मध्ये चालू असतं, की कधी खायला मिळेल हे असं नवीन काहीतरी बनवलेलं असलं की. घरात सगळ्याच मुलांचं असंच असतं. कदाचित तुमच्या मुलांचं सुद्धा असेल असंच. तर चला मस्त छान असे मंचुरियन इथे माझे तळून झालेले होते आणि लगेच मी त्याच कढईमधलं तेल जे होतं ना, ते अर्धं काढून घेतलं आणि थोडंसं म्हणजे 1 पई फक्त मी तेल राहू दिलेलं होतं. जेव्हा मी अशा पद्धतीचा मंचुरियन राईस वगैरे बनवते ना, तेव्हा मी एक-एक प्लेट आमच्या 4ही जणांसाठी बनवत असते स्पेशल. कारण माझ्याकडे ना कढई तितकी जास्त मोठी नाही, अशी छोट्या पद्धतीची आकाराची आहे. तर त्याच्यात एका वेळेला ना 1 प्लेट राईस व्यवस्थित असा परतवता येतो. जास्त टाकला ना मग त्याच्यात जास्त होऊन जातं. त्यामुळे मी 1-1 प्लेट सगळ्यांसाठी बनवत असते. सुरुवातीला तेलामध्ये मस्त छान असं लसूण, कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतलेली होती. पत्ताकोबी हे सगळं थोडं-थोडं 1 प्लेटला जेवढं लागेल ना तेवढं घातलेलं आहे. सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि शेजवान चटणी आणि मंचुरियन घातलेले आहेत. छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला राईस टाकायचा आहे. मीठ थोडंसं नॉर्मल मी चवीपुरतं टाकलेलं होतं, कारण सोया सॉस वगैरे हे आपण टाकलेले असले ना, तर काही मीठ घालायची गरज नसते. आणि त्यानंतर थोडासा माझ्याकडे मंचुरियन मसाला होता ना, तोही मी याच्यामध्ये टाकलेला होता बादशहाचा किंवा शेजवान मसाला असेल ना आपल्याकडे, तोही घातला तरी चालतो आणि हे इतर सॉस असले ना, तर मसाला नसला तरीसुद्धा चालतं. तर मस्त छान असा मंचुरियन शेजवान राईस इथे मग माझा बनून झालेला होता आणि गरमागरम प्लेट मी इथे
करून सगळ्यांना देत होती. अगदी आवडीने सगळे पोटभर मस्त खातात आणि सगळ्यांचं एक एक प्लेट तयार झाल्यानंतर मग मी शेवटी परत त्याच कढईमध्ये मंचुरियन सूपसुद्धा करून घेतलेलं होतं. असं घरच्या घरी आपण मस्त छान संडे जो काही आहे ना, तो एन्जॉय करू शकतो. तो आम्ही केलेला होता आणि असा आपला शेजवान राईस इथे तयार झालेला होता आणि सोबतच आपला मंचुरियन सूपसुद्धा. त्याची रेसिपी मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चला ताईंनो, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.